राम जेव्हा मानव रूपात आले, राम सीता लक्ष्मण मानव रूपात, ती शिवाचे अवतार, त्यावेळेला रूपात आल्यानंतर सीतेचं हरण झालं. सीतेचं हरण झाल्यावर राम जंगलामध्ये सीते 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 म्हणून ओरडत फिरायला लागले. हे फिरायला लागल्यावर वर शिव पार्वती बसले होते. पार्वती म्हणले, अहो हे म्हणले अवतार म्हणतात, ते कसे काय म्हणले एवढी बायको हरण झाले ते पळत सुटले, सीते 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 म्हणून. मग हे देव कुठले, हे असं कसं? आला प्रश्न. काय म्हणले? कालच आला प्रश्न. काल टीव्ही बघत असताना मुलगा बाजूला बसला होता, त्यांनी सांगितलं हे असं का. मग त्यावेळेला शिव म्हणले की आता तो मानव रूपात आहे, त्यामुळे मानव रूपात शरीराला बंधन आहेत, त्या बंधनात त्याचा जीव आहे, पण त्याचा आत्मा जो आहे तो जागृत आहे आतमध्ये, की मी अवतार आहे हे त्याला जाणवतो. वेळ आली की तो ओपन करेल. तो सीतेसाठी रडत नाहीये, फिरत नाही, ते दुःख नाही. आणि समाजाला सुद्धा शिकवायचं, त्यांना सुद्धा बोध द्यायचा आहे. पार्वती म्हणली, हे मला पटत नाही तुमचं म्हणणं. आता बायका संशयखोर असतात, कधीच पटत नाही नवऱ्याचं कारण कोणाचं. तिने रूप घेतलं बिल्लिणीचं, आली खाली. आणि तिने काय केलं, तिने सीतेचं रूप घेतलं. सीतेचं रूप घेऊन ती पुढे येऊन उभी राहिली. ती म्हणली, ज्याला शोधते मी आहे, आली. आता इथं साधं माणूस असता तर बायको म्हणून त्यांनी लगेच धरलं असतं, परंतु आत याचं जागरूकता होती. जरी सीतेचं रूप घेतलं तरी आतल्या मायेची, आधी मायेची जाणीव झाली त्यांना. आणि त्यांनी पाय पकडले. ते म्हणले, आई तू मला फसू नकोस, तू सीतामाया असलीस तरी तू आदिमाया आहेस, त्यामुळे तू माझी आई आहेस. म्हणून आई म्हणून त्याने मिठी मारली, तेव्हा ती प्रगट झाली.